ओम शांती. आजची तारीख आहे 10/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, खुदा तुमचा दोस्त आहे, रावण दुश्मन आहे. म्हणून तुम्ही खुदावर प्रेम करता आणि रावणाला मात्र जाळता. प्रश्न आहे, कोणत्या मुलांना अनेकांचे आशीर्वाद स्वतःच मिळत जातात? उत्तर, जी मुले बाबांच्या आठवणीमध्ये राहून स्वतः पवित्र बनतात आणि दुसऱ्यांनाही आपसमान पवित्र बनवतात, त्यांना अनेकांचे आशीर्वाद मिळतात. ते खूप उच्च पद प्राप्त करतात. बाबा तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनण्यासाठी एकच श्रीमत देतात, मुलांनो, कोणत्याही देहधारीची आठवण न करता माझी आठवण करा. आजचं गीत आहे, आखिर वह दिन आया आज. ओम शांती. ओम शांतीचा अर्थ तर रुहानी बाबांनी रुहानी मुलांना समजावून सांगितला आहे. ओम अर्थात मी आत्मा आहे आणि हे माझे शरीर आहे. आत्मा तर दिसून येत नाही. आत्म्यामध्येच चांगले किंवा वाईट संस्कार असतात. आत्म्याला पाहू शकत नाही, शरीराला पाहू शकतो. तसेच आत्म्याचे जे पिता आहेत, ज्यांना ओ गॉड फादर म्हणतात, ते देखील या स्थूल नेत्रांना दिसत नाहीत. त्यांना समजले जाऊ शकते, जाणता येते, अनुभवता येते. बाबा म्हणतात की तुम्ही सर्व आत्मे भाऊ आहात. आत्म्यांचे पिता आहेत परमपिता परमात्मा आणि आत्मिक दृष्टीने सर्व आत्मे भाऊ आणि ब्रह्माचे संतान ब्राह्मण देहधारी, तर ते होतात साकारमध्ये भाऊ बहीण किंवा भाऊ. बाबा म्हणतात, जगाचा इतिहास भूगोल रिपीट होणार आहे. तर सतयुगामध्ये असते देवी देवतांचे राज्य, सूर्यवंशी आणि चंद्रवंशी, तर त्यांना म्हटले जाते लक्ष्मी नारायणाची डिनायस्टी, म्हणजे लक्ष्मी नारायणाचे घराणे आणि राम सीतेचे घराणे. हे तर सोपे आहे ना. आणि नंतर मग द्वापर कलियुगामध्ये इतर धर्म येतात आणि मग जे देवी देवता पवित्र होते ते अपवित्र बनतात आणि सुरू होतं रावण राज्य. रावणाला वर्षानुवर्ष जाळत आले आहेत, परंतु रावण जळतच नाही, पुन्हा पुन्हा जाळत राहतात. हा शत्रू आहे, सर्वात मोठा शत्रू, आणि म्हणून त्याला जाळण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. भारताचा एक नंबरचा शत्रू कोण आणि एक नंबरचा दोस्त कोण? तर नेहमी सुख देणारा आहे खुदा, तर ते आहेत एक नंबरचे दोस्त. आणि दुःख देणारा आहे रावण, तर रावण आहे एक नंबरचा शत्रू, म्हणून तर त्याला जाळतात. आणि खुदा म्हणजे परमात्मा पिता हे दोस्त आहेत, म्हणून एक कहाणी सुद्धा प्रचलित आहे, खुदा दोस्तची कहाणी. आणि ते या धर्तीवर येऊन रामराज्याची स्थापना करतात. गांधीजी सुद्धा म्हणत होते की आम्हाला रामराज्य हवे. आणि रामराज्य म्हणजे सतयुग त्रेतायुग. तर सतयुगामध्ये या रावण शत्रूला कोणी जाळणार नाही, कारण रावणच नसणार. रावणाने दुःखाची दुनिया बनवली आहे. असे नाही की ज्यांच्याकडे पुष्कळ धन आहे, मोठे मोठे बंगले आहेत, तर ते स्वर्गामध्ये आहेत. नाही, बाबा समजावून सांगत आहेत की भले कोणाकडे करोडो रुपये आहेत, परंतु ते तर सर्व मातीमध्ये मिसळणार आहे. सतयुगामध्ये आहेतच वाइसलेस म्हणजे निर्विकारी. तिथे
मुले सुद्धा योग बलाद्वारे जन्म घेतात. बाबा सांगतात तिथे लक्ष्मी नारायणाचे राज्य असते आणि दिल्ली सतयुगामध्ये राजधानी असते, तर तिचं नाव असतं परिस्तान. दिल्लीलाच गादी होती. रावणाच्या राज्यामध्ये देखील दिल्लीच राजधानी आहे आणि राम राज्यामध्ये सुद्धा दिल्लीलाच राजधानी आहे. परंतु राम राज्यामध्ये हिऱ्या माणकांचे महाल होते. खूप सुख होते, म्हणजे अथाह सुख होते. आता बाबा म्हणतात की तुम्ही विश्वाचे राज्य गमावले आहे. मी तुम्हाला पुन्हा ते राज्य देत आहे, तर तुम्ही माझ्या मतावर चाला. श्रेष्ठ बनायचे असेल तर फक्त माझी आठवण करा. इतर कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. तर बाबा सांगतात की बाबांच्या श्रीमतावर चालून जे मदतगार बनतात त्यांची माळा बनते, आणि ती माळा आहे रुद्रमाळा आणि दुसरी आहे विष्णूची माळा. तर रुद्रमाळा आहे आत्म्यांची आणि विष्णूची माळा आहे मनुष्यांची, की जे विष्णूच्या राजधानीमध्ये येतात. तर बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहेत की कुठे एखाद्याचे भाग्य जागृत होईल, तर बाबा येतातच मुळे मनुष्य मात्राचे भाग्य जागृत करण्यासाठी. सर्व पतित दुःखी आहेत ना, त्राही त्राही करत नष्ट होतील. म्हणून बाबा म्हणतात की त्राही त्राही करण्याच्या अगोदर मज बेहदच्या पित्याकडून वारसा घ्या. जे काही दुनियेमध्ये बघत आहात तर हे सर्व नष्ट होणार आहे. फॉल ऑफ भारत आणि राईज ऑफ भारत म्हणजेच भारताचे उत्थान आणि भारताचे पतन याचाच हा खेळ आहे. बाबा म्हणतात की ज्या वेळेला पतन होतं त्यावेळेला उत्थान करण्यासाठी बाबा येतात आणि पतित दुनियेचा विनाश हा होणारच आहे. तर इतका हंगामा होईल की जे परदेशामध्ये गेलेले आहेत ते परदेशामधून परत येऊ देखील शकणार नाहीत. म्हणून बाबा समजावून सांगतात की भारत भूमी सर्वात उत्तम आहे. जबरदस्त युद्ध होईल, मग तिथले तिथेच राहतील. 50-60 लाख जरी दिले तरीही मोठ्या मुश्किलीने येऊ शकतील. भारत भूमी सर्वात उत्तम भूमी आहे जिथे बाबा येऊन अवतार घेतात. आणि म्हणूनच शिवजयंती देखील इथे साजरी केली जाते. फक्त श्रीकृष्णाचे नाव घातल्यामुळे सर्व महिमाच नष्ट झाली आहे. सर्व मनुष्य मात्रांचे लिबरेटर म्हणजेच मुक्तिदाता इथेच येऊन अवतार घेतात आणि सर्वांना दुःखापासून मुक्त करतात. बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, श्रीमतावर पवित्र बनून प्रत्येक पाऊल बाबांच्या मतावर चालून विश्वाची बादशाही घ्यायची आहे. बाप समान दुःखहर्ता सुखकर्ता बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, मनुष्यापासून देवता बनण्याच्या या शिक्षणाचा नियमित अभ्यास करत राहायचे आहे. सर्वांना आपसमान बनविण्याची सेवा करून आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत. वरदान आहे, कल्याणाची वृत्ती आणि शुभचिंतक भावाद्वारे विश्व कल्याणाच्या निमित्त बनणारे तीव्र पुरुषार्थी भव. बाबा विश्लेषण सांगतात, तीव्र पुरुषार्थी तो आहे जो सर्वांप्रती
कल्याणाची वृत्ती आणि शुभचिंतक भाव ठेवेल. भले कोणी वारंवार खाली पाडण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, मनाला डगमग करेल, विघ्नरूप बनेल, तरी देखील तुमचा त्याच्या प्रती सदैव शुभचिंतकाचा अडोल भाव असावा. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी होतात, तर त्यामुळे भाव बदलू नये. प्रत्येक परिस्थितीमध्ये वृत्ती आणि भाव यथार्थ असावा, तर तुमच्यावर त्याचा प्रभाव पडणार नाही. मग कोणत्याही व्यर्थ गोष्टी दिसणारच नाही. वेळही वाचेल. हीच आहे विश्व कल्याणकारी स्टेज. आजचा सुविचार आहे, संतुष्टता जीवनाचा शृंगार आहे. त्यामुळे संतुष्ट मनी बनून संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. एकमत अर्थात एकतेचे वातावरण बनविण्यासाठी सामावण्याची शक्ती धारण करा. भिन्नतेला सामावून घ्या. प्रत्येकाच्या विशेषतांना बघा. त्रुटींना तर अजिबात बघायचेच नाहीये. जसे चंद्राला अथवा सूर्याला ग्रहण लागले तर असे म्हणतात की बघितले नाही पाहिजे, नाहीतर ग्रहचारी बसेल. तर कोणाची त्रुटी हे देखील एक ग्रहण आहे, तर त्याला कधीही पाहू नका. ओम शांती.